सहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 60 रन आणि फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिलाय प्रशांतसाठी. हा फ्री हिटचा बॉल असेल, फ्री हिटचा बॉल सुपर हिट होईल का याकडे लक्ष असेल. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला खेळल्या गेल्या मनगाड्याचा चांगला वापर केला. फ्री हिटच्या बॉलवर एकच धावेवर सॅटिस्फाईड राहता येईल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 61 या धावसंख्येवर. 9व्या क्रमांकाचा फलंदाज ज्याच्या बॅटमधून 1 रन. 8व्या क्रमांकावर येऊन प्रशांतने मात्र शांत न राहताना मला माझ्या संघाची ओळख काय आहे, मला 8व्या क्रमांकावर का धाडले गेले, मला धावा करायचे आहेत. खाली राहिला होता हा बॉल. सबमरिंग डिलिव्हरी डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्थिर राहिले, जाऊन पोहोचते 61 धावा. ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर ग्रामीण खेळाडू हे वेगळंच रसायन असतं. ग्रामीण क्रिकेट म्हणजेच या खेळातील एक जिगरबाज खेळ दाखवण्यासाठी ओळखला जातो. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ्टमच्या खूपच बाहेर होता आणि यस पंच वळतायत. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते 62 या धावसंख्येवर. 62 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सिक्सर बॉल वापरले गेलेत या स्पर्धेमध्ये. प्रतिम चांगला फटका आहे का यावेळेला आपण पाहता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला होता, बॅकफुटला जाऊन 1 रन तर मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 63 रन. 63 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. चला, जय हनुमान खार्डी टीमचे कॅप्टन आणि ओम साई खार्डी या टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहा. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्टेप आउट झाले आणि प्रशांतच्या बॅट मधून मात्र या वेळेला सरळ बॉलला फेकून दिले. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. हा फटका नाही तर प्रशांतच्या बॅट मधून हे विधान आहे. 6 धावा. नाण्याचे एक बाजू पडताळले, परंतु नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. त्यामुळे दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत. 3 षटकांमध्ये आढावा घेतला तर फक्त 24 धावा आणि त्या 3 षटकानंतर जर आपण आढावा घेतला तर जवळपास 51 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. व्हॉट अ इनिंग, मॅग्निफिसंट अँड फॅब्युलस इनिंग पाहायला मिळाली. सध्या अंपायरसाठी माहिती युवांश कडून प्रशांतला या वेळेला पारितोषिक आलंय ते 200 रुपये. आदेश पाटील यांच्याकडे आम्ही ते जमा केलेला आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन प्रशांत 20 धावांची खेळी केल्याबद्दल तुला 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. त्याबद्दल युवांश यांचं कौतुक करावं लागेल. ऊर्जा दिली त्यांनी. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन चला या टॉस करण्याकरिता
हॅलो या आपण मोरेश्वरजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते करूया आपण कॉइन स्पिन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या एका साईडला आपण पाहतायत ओम साई खार्डी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले शिरीष संकेत यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एका साईडला आपण पाहतायत दीपेश स्वतः येत आहे जय हनुमान खार्डी टीमचे कॅप्टन. मोरेश्वरजी भोईर साहेब एक जुने जाणते खेळाडू आणि चांगलं वक्तृत्व सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. सध्या दोन्ही टीम तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ मजबूत स्थितीचे पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा हलकासा बदलाव होतोय. विरातन खूरचा आवाज, हार्दिकजी किनी यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. दीपेश वेलकम, संकेत वेलकम अँड ऑल द बेस्ट. दोन्ही टीमच्या कॅप्टनला बेस्ट ऑफ लक करीत आहोत. जास्त वेळ घेणार नाहीये. टॉस कॉइन स्पिन करायचं आहे आणि लगेच आपण ऑन गोईंग मॅच कडे सुद्धा वळणार आहोत. दीपेश कॉल करतील. 2026 आणि खार्डी आलेला आहे. धन्यवाद मोरेश्वरजी भोईर साहेब. संकेत टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. सामना 5 षटकांचा राहील. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? सेम टीम असेल. सेम टीम असेल. दीपेश आपल्या प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस? नाही, सेम टीम आहे. बऱ्याच वेळेनंतर गॅप नंतर मात्र तुम्ही खेळतात, कसं एन्जॉय करतात या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये? खूप एन्जॉय करतोय. मॅनेजमेंट वगैरे खूप चांगलं आहे. पिच पण खूप छान बनवलेलं आहे. धन्यवाद दीपेश. जास्त वेळ नाही आहे प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी. तर टॉस यावेळेला जिंकलेला आहे ओम साई खार्डी टीमच्या कॅप्टन संकेतने सांगितलंय आम्ही प्रथमतः यावेळेला गोलंदाजी स्वीकारू. ओम साई खार्डी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण ऐकूया हार्दिकजी किनी, या आपण लिटिल चॅम्प यांचा आवाज ऐकूया. ओ टू कॉमेंट्री बॉक्स हार्दिकजी किनी. धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर, व्हॉइस ऑफ पालघर. पालघर भूषण आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. त्यांचा आवाज आपण यापुढे देखील ऐकणार आहोत. आज देखील त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होते, दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि तब्बल 76 धावांचं लक्ष. पहिलाच बॉल इनफिल्ड वरून ओव्हर दी पॉइंट खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवरती सुरुवात चौकाराने होत असताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार, 4 धावा. सर यांच्या माध्यमातून प्रमोद शेडगे सरांसाठी 400 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. त्यांचं देखील धन्यवाद. प्रमोद सरांच्या वतीने पुन्हा एकदा स्लॅश केलाय. हा देखील कव्हर पॉइंटला जात असताना सीमारेषा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलंदाज आपण पाहू शकतात विवेकच्या बॅटमधून 4 धावा. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार इन फ्रंट ऑफ दी ऑफ साइड. हे दोन्ही चौकार आपण पाहिले. आता तिसरा स्ट्रेट करण्याचा प्रयत्न झाला होता. शॉट स्क्वेअर लेगला शतक तरीके येत आहेत. 1 रन मिळाली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 रन्स स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. वेलकम आकाश भोईर, आपलं देखील स्वागत असेल. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत होतोय मैदानामध्ये. चांगली बॅटिंग विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याचं जे शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. आधीचा चौकार ओव्हर दी पॉइंट, त्यानंतर कव्हर पॉइंटला चौकार आपण पाहिला आणि दोन्ही फटके चांगल्या स्किल्स सहित येताना पाहायला मिळाले. टार्गेट भरपूर मोठं आहे आणि त्या टार्गेटला चेस करत असताना याच पद्धतीने रन्स बनवणं देखील खूप गरजेचं आहे. 76 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. बॉल जातोय शॉर्ट मिड विकेटला. फंबल त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाले. 1 रन मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. आकाश भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या मुख्य मंचावरती. सफालेवरून त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील स्वागत असेल आणि ते देखील एक समालोचक आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 10 धावा फलकावरती. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. पहिल्या 2 बॉलवरती काउंटर अटॅक त्या ठिकाणी झाला होता आणि नंतर जे 2 बॉल डिलिव्हर्ड केल्यात त्यावरती सिंगल येताना पाहायला मिळाली. 5वा बॉल हा क्रूर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला
त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतात डीप मधून एक्स्ट्रा कव्हरवरून फिल्डर त्या ठिकाणी आले होते. धावा झाल्यात फलकावरती 11. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या पहिल्या षटकामधील. चांगली बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडूंमध्ये ते 2 चौकार आपण पाहिले आणि 76 धावांचा पाठलाग करत असताना प्रत्येक ओव्हरमध्ये डबल डिजिटमध्ये तुमचा करंट रन रेट असणं गरजेचं आहे, कारण जो रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय 6 षटकांच्या मॅचमध्ये तो देखील फॉलो करणं फार गरजेचं आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. आता बॉल शॉट्स कव्हरला गेला. चांगली रनिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली फिल्डरच्या माध्यमातून. बरोबर बॉल पर्यंत फॉलो करण्याचा प्रयत्न केला होता. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 12 रन स्कोर काढून लागल्या जातात. विजयासाठी आता 30 बॉल आणि 64 ची गरज. साठी 64 धावांची आवश्यकता. रॉकी ग्रुप चषकाचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय रॉकीदादा पाटील साहेब या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. त्यांचं देखील स्वागत असेल आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होत असताना आपण पाहतोय आणि सेकंड ओव्हर मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती केतन प्राऊड ऑफ खार्डी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहणार आहोत. सुरुवात या ओव्हरची एक्स्ट्राने झाल्या. सुरुवात एक्स्ट्राने झाल्यानंतर आता येणारे 6 बॉल कोण डॉमिनेट करणार याकडे लक्ष वेधित झालं, कारण हे षटक खूप महत्वाचं असणार आहे. सेकंड पॉवर प्ले आणि यामध्ये देखील पॉवरफुल बॅटिंग हवी आहे. शॉक मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 1 रन मिळाली या बॉलवरती आणि या सिंगल टीमची टोटल फलकावरती 14 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. हा थोडंसं कमी गतीने टाकला होता मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये. टॉप बॉल मध्ये परावर्तन होत असताना आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती, कारण जो उल्लेख आपण केला होता हे षटक खूप महत्वाचं आहे. या ओव्हरमध्ये जर चांगले रन्स येत आहेत तर येणारे जे काही षटक असतील त्यामध्ये जे बाकीचे गोलंदाज असतील त्यांच्यावरती देखील प्रेशर येऊ शकतं, कारण केतन एक लिडिंग बॉलर आहे. त्याच्याकडे एक्सपिरियन्स भरपूर आहे ॲज अ सिनियर. या मॅचमध्ये त्याच्यावरती भरपूर मोठी जबाबदारी होती. बॅटिंगमध्ये हवा तसा परफॉर्मन्स राहिला नाही. आता गोलंदाजीमध्ये तो परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे. इथे 22च्या माध्यमातून 2 रन्स मिळतील आणि या 2 रन्सनी टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये आणि टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 16 रन्स स्कोर करते लागल्या गेल्यात. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर केल्या जात आहे. बॅटची गडा नक्कीच घेतली होती. 1 बाउन्स विकेट किपर कॅरी करताना आपण पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. मागील ओव्हरमध्ये आणि या ओव्हरमध्ये भरपूर काही बदलाव मैदानामध्ये झालेत. मागील ओव्हरमध्ये एकही डॉट बॉल फेस केला नव्हता. प्रत्येक बॉलवरती रन होती. आता या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर तो पॉझिटिव्ह इंटेंट नाहीये, परंतु हा फुल टॉस आणि त्याच्यावरती आक्रमण स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आलाय षटकार. 6 धावा. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत. 54 54 धावांची गरज. एक छोटासा ब्रेक कमेंट घेऊयात आणि जाऊया संगीत कक्षामध्ये. देवासंधी डीजे शुभमला.
दोन षटकांचा खेळ संपला आणि दोन षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22-22. मागील ओव्हरमध्ये सुजलच्या माध्यमातून 12 रन्स खर्च होताना आपण पाहिले होत्या पॉवर प्ले मध्ये आणि सेकंड ओव्हर